झालात, खूप हाराचं ओझं सगळं दिलेलं आहे. हे ओझं नसतं, हे आशीर्वाद आहेत. जबाबदारी पण आहे. मी दरवर्षी माऊलीच्या पालखीला आशीर्वाद घ्यायला दरवर्षीच येते. रामकृष्ण हरी. यावेळेस पाऊस आतापर्यंत चांगला झालाय, असाच पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळतो. खरं तर दादांचं या वारीवरती वेगळं प्रेम होतं. हे सगळं आता दादा नाहीये. ठीक आहे ना, दादाची आठवण आज सगळ्यांच्या मनात रोजच येते. पण दरवर्षी मी स्वतः दोन्ही पालख्या चालते आणि पांडुरंगाचरणी फक्त महाराष्ट्र आणि भारतात सुख, समृद्धी आणि शांती येऊ दे एवढीच प्रार्थना करते. वारीमध्ये कोणताही भेदभाव नसतो, समानता सगळं पाहायला मिळतं. सध्याच्या सर्वपक्षीय राजकारण्यांनी वारीतून काय शिकावं असं वाटतं? वारीतून आणि राजकारणाचा काही संबंध नाही. वारी ही श्रद्धेसाठी करतो आम्ही. राजकारण एकतरफ आणि आमची श्रद्धा ही पांडुरंगाची श्रद्धा आहे, त्याचा आणि आमच्या राजकारणाचा काही संबंध नाही. ताई, विनायक राऊतांच्या मला याची काय माहिती नाही. मी आज पांडुरंगाचं दर्शन आणि आज रामकृष्ण हरी, आज सासवडमध्ये आपली पालखी आली आहे, याचं सगळ्याचं नियोजन व्यवस्थित झालंय का नाही, प्रशासनाचे, पोलीस यंत्रणेचे मी मनपूर्वक आभार मानते की दरवर्षीप्रमाणे अतिशय चांगलं इथे नियोजन झालंय. पण हे असताना महाराष्ट्र आणि भारत सरकारला एवढीच विनंती करते की पालखी महामार्गाचा, दिवे घाटाचा जे काम प्रलंबित राहिले, हात जोडून विनंती करते की ते लवकर पूर्ण करा. आम्ही सगळेच त्याचा पाठपुरावा एकत्र मिळून करतोय, पण ते लवकर व्हावं आणि पुढच्या वर्षी जेव्हा पालखी यावी तेव्हा दिवे घाटातून अतिशय चांगल्या पद्धतीने ती यावी. ताई, धार्मिक भावनेशी अख्खी देश जोडलेला असतो, मात्र आता राम मंदिराचा मुद्दा विषय समोर येतोय, याच्यावरती अनेक रणकंद उठताना बघतो. या सर्व मुद्द्यांकडे तुम्ही कसं बघता? प्रचंड वेदनेने उज्जैन ते अयोध्या हे आमची सगळेच आमच्या श्रद्धेचे स्थान आहेत आणि श्रद्धेच्या स्थानी भ्रष्टाचाराचे व्हिडिओज हे तुम्हीच तुमच्या चॅनलवर आम्हाला दाखवले. हे अतिशय अस्वस्थ करणारं आणि खूप दुःख देणारी गोष्ट आहे. म्हणाले की आम्ही शेतकरीच जास्त आहोत या वारीमध्ये मोठ्या संख्येने आणि त्या समस्येबद्दल काय विचार केला जातो सरकारकडून, तर त्या संदर्भात विरोधी पक्षाची काय भूमिका? हा विरोधी पक्ष एक तर वारीला आम्ही राजकारण आणि वारी याची गल्लत कधीच करत नाही. शेतकऱ्याला न्याय मिळावा आणि जी कर्जमाफी सांगितलेली आहे सरकारने ती सरसकट लवकरात लवकर व्हावी. तारीख पे तारीख नकोय आम्हाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.